का म्हणणं आहे तुम्हाला सांगतो. बार्टी ही जी एक सामाजिक संस्था आहे आणि दुसरी मराठ्यांच्यासाठी जी हे आहे ते ती जी संस्था आहे, या दोन ज्या संस्था आहेत यांना फंडिंग दिलं जातं. आता महाज्योतीच्या माध्यमातून जो फायनान्स केला जातो तो फक्त एनटी मधल्या क या प्रवर्गासाठी त्यामधनं फायनान्स होतो आणि त्याला खूप आर्थिक तरतूद आहे. आपल्या लोहार समाजासाठी आता जे ब्रह्मकालीन काय पुरी काय ते महामंडळ केलेलं आहे त्याला निधीच नाही, परंतु मराठा समाजासाठी जे काही महामंडळ आहे, सारथी आहे किंवा त्यांच्या ज्या काय अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्याच्यासाठी खूप मोठा निधी उभा केलेला आहे. शासन त्याला भरपूर निधी देत आहे, परंतु आपल्या ह्या ज्या महामंडळ आहेत किंवा आपल्या वित्तीय संस्था आहेत याच्यासाठी कुठलाही निधी नाही. तर तो किती असला पाहिजे, कारण मायक्रो हे शासनाचं धोरण आहे. 25 लाखाच्या आतला व्यवसाय जो असेल तो मायक्रो मध्ये येतो, बरोबर आहे. आता बघा, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ त्याला आजपर्यंत पैसे दिलेले नाही, त्यातून आपल्याला तरतूद आहे. आपण ओबीसी मधून सुद्धा ते प्रकरण टाकू शकतो. दुसरी गोष्ट, ओबीसी महामंडळ याला सुद्धा आजपर्यंत कुठलाही निधी देण्यात आलेला नाही. त्यानंतर महाज्योतीला भरपूर निधी दिला जातो, तरी तो धनगर समाज समाधानी नाही. त्यांचं म्हणणं आहे की जेवढं अण्णासाहेब पाटलांना तुम्ही जेवढं देताय तेवढंच महाज्योतीला द्या. आता आपलं असं म्हणणं आहे की एनटी प्रवर्ग एकच धरावा, एनटी अ ब क ड हा वेगळा बायफर्केशन करण्यापेक्षा एनटी प्रवर्ग एकच पकडावा आणि त्यात ते जे काय महामंडळ असतील सगळी त्यांना जे काय निधी दिला जातो त्यातनं सगळ्यांची प्रकरण व्हावी. योग्य आहे का मागणी? अयोग्य आहे? योग्य आहे. बरं, ठीक. चला आता त्याच्यानंतर